देवाज्ञा नारायण धारप भाग 1. वास्तविक तिला जीवनाचा शेवट करायचा होता. आयुष्यातली ही अखेरची घटिका होती. पण त्या संधीसाठी हवा तसा एकांत मिळण्यासाठी सुद्धा किती यातायात करावी लागली. धावत्या गाडीखाली उडी घेतली असती, पण रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूंनी झोपडपट्टी होती. 24 तास, विशेषतः रात्रीच्या वेळी तर जास्तच, सतत माणसांची वर्दळ चालू होती. उंच टॉवरवरून खालच्या चौकात उडी घेतली असती, पण टॉवरवरच्या टेरेसमध्ये रात्री उशिरापर्यंत प्रेमी युगुलांच्या गुलुगुलू गोष्टी चाललेल्या असायच्या. म्हणून तिने नदीवरचा रेल्वे ब्रिज निवडला. पुलावर ओळीने दिवे होते, पण मधला एक दिवा गेला होता आणि 20 फुटांचा अंधारपट्टा होता. रात्रीची 11-11:30ची वेळ म्हणजे आणखी अंधार. दिव्याच्या खांबाचा आधार घेत ती पुलाच्या मोठ्या गर्डरवर चढली. गर्डर चांगला फूटभर रुंद होता. पायांना कसला तरी कंप जाणवत होता. दूरवर कुठेतरी रात्रीचा अंधार कापत रेल्वे चालली असेल. तिच्या प्रवासाच्या या खुणा होत्या. या गाड्या आणि पूल, मोटारी आणि रस्ते, तिचा या सर्वांशी आता काय संबंध होता? मनाने ती त्यांच्यापासून केव्हाच अलिप्त झाली होती. ती गर्डरवर उभी होती. मधूनच सोसाट्याच्या वाऱ्याचा एखादा झपका येत होता. रात्रीचा गार वारा. त्या वाऱ्यावर पदर फडफडत होता, केस भुरभुरत होते आणि चुरचुरतही होते. ती आहे काय आणि नाही काय त्याची कुणाला फिकीर होती? सागर काठच्या असंख्य रेतीच्या कणातला एक, तशी ती होती. हा अफाट विश्वाचा पसारा, त्या मानाने ती किती क्षुद्र. वर आकाशाचा निळा काळा घुमट ताऱ्यांनी चमचमत होता. म्हणे या लक्षावधी ताऱ्यांभोवती आपल्या या पृथ्वीसारखेच ग्रह फिरत आहेत. त्यांच्यावरही आपल्यासारखेच असंख्य सजीव आपली आयुष्यक्रमणा करीत आहेत. लाख गुणिले लाख गुणिले लाख अशा या अगणित परिवारात एक गीता आहे काय आणि नाही काय, त्याचं सोयरं सुतक कुणाला? म्हणे देवाची प्रार्थना करा. या अब्ज अब्ज जीवांपैकी कुणाकुणाची काळजी तो घेत बसणार आहे? कोट्यावधी योजने आणि कोट्यावधी वर्ष असा स्थळ काळात अथांग विस्तार असलेलं हे विश्व, त्याला काय एकच नियता आहे? असलाच तर तो खरोखरच सर्वगामी, सर्वज्ञानी, सर्वसाक्षी असला पाहिजे. मग तिच्या या भेकड कृत्यालाही तो साक्षीदार असेल. पहा तुझ्या या विश्वाची न्यारी रीत, ती उपहासाने म्हणाली. तिला माहीत होतं हे तत्वज्ञान वृथा होतं. तिला माहीत होतं अयशस्वी आयुष्याला सामोरं जाण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं. आता सर्व आकांक्षा संपल्या. खेद झाल्याखेरीज कसा राहील? माणूस काय निर्जीव खडकोंडका थोडाच आहे. भूतकाळ जाणणारा, भविष्याची स्वप्न पाहणारा, मनात आशा आणि उमेद बाळगणारा तो सुबुद्ध जीव आहे. पण कधी कधी आशांचे पंख काटले जातात. पण तिला आता त्या मागच्या आठवणी नको होत्या. तरीही तिने डोळे मिटले तेव्हा डोळ्यातून अश्रू येत होते. 30 फूट खोलवरच्या पाण्यात तिने उडी घेतली. बर्फासारखं गार पाणी सर्व शरीराभोवती आलं. दृष्टी गेली, श्वास रोखला गेला, शरीराची सर्व संवेदनाही गेली. मृत्यू जीवनाची अखेरची रेषा, ज्ञात असलेला शेवटचा क्षण, तो एक काळा अभेद्य पडदा आहे. पलीकडे काय आहे कोणासच ठाऊक नाही. कोणी म्हणतात तिथे पाप पुण्याची गणना होते, दुष्कृत्यांची किंमत मोजावी लागते आणि सत्कृत्यांनी सुखप्राप्ती होते. कोणी म्हणतात मृत्यू ही सगळ्याची अखेर आहे, सीमा आहे, शेवट आहे. मृत्यूनंतर काहीही नाही, अस्तित्व शून्य पोकळी. तिथे जड द्रव्य नाही, तरल विचार नाहीत, काहीही नाही. जीवन म्हणजे वाळूवरची रेषा. मृत्यूची भरती आली की पुसली जाणारी, नामशेष होणारी. कोणी म्हणतात मानवी जन्म ही उत्क्रांतीच्या सोपानाची केवळ एक पायरी आहे. मानवदेह सोडला की अस्मिता नव्या, वरच्या श्रेणीच्या अनुभवाला मोकळी होते. अनेक तर्क, अनेक आडाखे. गीताने अर्थात मृत्यूनंतरच्या अवस्थेचा विचार केला होता. या क्षणीचं आयुष्य अपमानित असलं, एकाकी आणि कष्टाचं असलं, कहारी वाळवंटासारखं जीव क्षणाक्षणाने शुष्क करून टाकणारं असलं, तरी शेवटी तेच केवळ तिच्या हाती होतं. सागरात तरंगणाराने एखादा ओंडका आवळून धरावा तसं, त्याचाच तेवढा आधार होता.
अर्थात तिने हा विचार केला होता, पण शरीराभोवती गारेगार काळेशार पाणी आलं. मनाची शुद्ध हरपली तरी वेदना कशा संपत नव्हत्या. ती वेदना पोटात होती, डोक्यात होती, दोन्ही हातात होती. शरीराला धक्के बसत होते. शेवटी तिने डोळे उघडले. तिच्या आसपास काळं शरीर गोठावणारं पाणी नव्हतं. तिच्या आसपास प्रकाश होता, ऊब होती, कसलासा सुगंध होता. आलेली दिसते शुद्धीवर, शेजारून एक आवाज आला आणि मग तिच्या नजरेसमोर तो चेहरा आला. जरासा प्रौढ चेहरा, डोळ्यांना जाड चष्मा, गळ्यात स्टेथोस्कोप, म्हणजे डॉक्टर. ती हॉस्पिटलमध्ये होती तर तिचा तोही प्रयत्न फसला होता तर. मूर्ख मुली, आलीस का शुद्धीवर? डॉक्टरांनी विचारलं. गीताचे डोळे पाण्याने भरून आले. डॉक्टर, जरा मी पाहू का? दुसऱ्या कोणाचा तरी आवाज, खरजातला आवाज, आत्मविश्वासाचा धीर देणारा आवाज. ठीक आहे, पहा. डॉक्टरांचा चेहरा नजरेसमोरून गेला. त्याच्या जागी नवा चेहरा आला. वयस्क, केस पिकलेले, वाढलेले, कानावरून मागे गेलेले, वर्ण गोरापान, डोळे मोठे, निळसर भुरे आणि अगदी नितळ दृष्टी. डोळ्यात अगदी मागे एक मित्रत्वाचं हास्य होतं. अनुकंपाही होती. मी आचार्य, ते त्याच खरजातल्या आवाजात म्हणाले. शक्य असतं तर गीतानं त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार केला असता, पण दोन्ही हात शिशाचे झाले होते. इंचभर सुद्धा हलवता येत नव्हते. गीताच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. आता कशासाठी अश्रू? ते म्हणाले. त्यांचा गौरवर्ण हात पुढे आला. बोटांनी तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं गेलं. आता आनंदी व्हायला हवंस. जीवन केवढं अमूल्य रत्न, ते तू फेकून द्यायला निघाली होतीस. प्रभूच्या कृपेने ते तुला परत मिळालं आहे. आता कशासाठी दुःख? गीताने डोळे मिटून घेतले. तिला विश्रांती घेऊ द्यात, आचार्य म्हणाले. दंडाला काहीतरी टोचलं, कदाचित इंजेक्शन दिलं असावं. गीता झोपली. तिला पुन्हा शुद्ध आली. पहिल्या क्षणातच जाणीव झाली की आता शरीरात कुठेही वेदना नाहीत. पोटात वेदना नाही, हातात बधीरपणा नाही, डोक्यात कलकल नाही. वेळ सकाळची होती. सकाळचं सोनेरी ऊन खोलीत आलं होतं. तिची नजर खोलीवरून फिरली. हॉस्पिटलमधली खोली. भिंतींना वरच्या भागाला फिकट निळा आणि खाली गडद निळा रंग. छताला पांढरा पंखा. भिंतीपाशी एक लोखंडी कपाट. त्याच्या शेजारी बहुधा बाथरूमचं दार. बाकी काही नाही. तिला मित्रमैत्रिणी असत्या तर त्यांच्याकडून आलेली फुलं खिडकीतल्या त्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवली असती, पण फ्लॉवर पॉट रिकामाच होता. बाहेरून पावलांचा आवाज आला. 2-3 जण असावेत. 2 बुटांच्या टाचांचा खटखट आवाज, एक सपाटांचा चटचट आवाज. खोलीचं दार उघडलं. आधी नर्स आत आली आणि तिच्या मागोमाग डॉक्टर आणि त्यांच्या मागोमाग पोलीस इन्स्पेक्टर. नर्स दाराशीच उभी राहिली. डॉक्टर आणि इन्स्पेक्टर पुढे येऊन तिच्या कॉटपाशी उभे राहिले. ती भयभीत नजरेने आलटून पालटून त्या दोघांकडे पाहत होती. इन्स्पेक्टरचा चेहरा करडा होता. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही जरबेचा होता. आत्महत्या हा गुन्हा आहे हे माहीत आहे का तुला? हो. तिचा आवाज अगदी लहान होता. हे आचार्य आहेत ना, नाहीतर चार्जशीटच तयार केला असता. इन्स्पेक्टर जरा नाराजीच्या सुरात म्हणाले. गीता काहीच बोलली नाही. ठीक आहे, पुन्हा असला मूर्खपणा करू नकोस, इन्स्पेक्टर कडक आवाजात म्हणाले. चला डॉक्टर. ते दोघं खोलीतून बुटांचा खाडखाड आवाज करत निघून गेले. त्यांच्या मागे दार लोटून घेऊन नर्स कॉटपाशी आली. मी कुठे आहे? हॉस्पिटलमध्ये आहे का? मला कुणी इथे आणलं? मला काहीच माहिती नाही, तुम्ही तरी सांगा, गीता म्हणाली. आम्हाला काही बोलायची परवानगी नसते बाई, नर्स म्हणाली. आता सकाळच्या राऊंडला डॉक्टर येतीलच, त्यांना विचारून पहा. गरम पाण्याने तिने गीताचं अंग पुसून काढलं. नवा गाऊन घालायला दिला. पलंग, पोस, चादर, उशीचा अभरा, नॅपकिन बदलला. तिचं काम एखाद्या यंत्रासारखं चाललं होतं. कपडे बास्केटमध्ये टाकून पाण्याचं जग बरोबर घेऊन ती सपाटांचा चटचट आवाज करत खोलीतून गेली. खिडकींच्या पडद्यावरचा फ्लॉवर प्रिंट पाहत गीता पडून राहिली. तिला अतिशय थकवा जाणवत होता.
अंगात बारीक ताप असल्यासारखी साऱ्या शरीरावर मधून मधून एक शहारही उठून जात होती. डोळ्यांच्या पापण्या जड झाल्यासारख्या वाटत होत्या. झोपेने सारख्या मिटत होत्या. काल आपल्याला त्यांनी इंजेक्शन दिलं होतं. तिला आठवलं, झोपेचंच असणार. त्याचा प्रभाव अजूनही कमी झालेला दिसत नव्हता. तिला झोप लागली. तिला तापाने आणि थंडीनेच जाग आली. सगळं शरीर हीव भरून आल्यानं थडथडत होतं. दात अक्षरशः एकमेकांवर आपटत होते. भिंतीवर कॉट शेजारी घंटा असेलही आता ती शोधण्याचंही अवधान नव्हतं. तिथेच एक लहान स्टूलवर स्टीलचा पाण्याचा ग्लास होता. तो हाताने उचलून तिने पत्र्याच्या स्टूलावर आपटायला सुरुवात केली. ठण ठण ठण. हो 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 मोठ्यानं म्हणत एक नर्स खोलीत आली. बाई, हे काय करता? ती जरा रागानं म्हणाली. पण मग तिचं लक्ष गीताच्या चेहऱ्याकडे गेलं. अगं बाई म्हणत ती घाईनं कॉटजवळ आली. गीताच्या कपाळाला तिने एकच स्पर्श केला. भिंतीजवळची घंटा जोराजोरानं वाजवली. कॉटच्या पायथ्याशी पत्र्याचं कपाट होतं. त्यातलं जाड ब्लँकेट काढलं. त्याची दुहेरी घडी करून गीताच्या अंगावर पसरलं. तिचं शरीर थाड थाड उडत होतं. खोलीत दुसरी नर्स आली. तिच्या मागोमाग डॉक्टर आले. इमर्जन्सीची अर्थात त्या साऱ्यांना सवयच होती. सर्व कारवाया एकदम वेगाने सुरू झाल्या. ग्लुकोज सलाईनमधून औषध, बर्फाच्या पाण्यानं स्वॅबिंग. गीताची वेळेची जाणीवच गेली होती. आसपासच्या जगाची जाणीवही गेली होती. अंधारलेल्या खोलीत एखाद्या प्रोजेक्टरनं भिंतीवर मधून मधून चित्र प्रक्षेपित करावीत अशी काही काही दृश्य तिच्या आठवणीत होती. एकदा चिंताग्रस्त असा डॉक्टरांचा चेहरा, एकदा किंचित विचारमग्न असा आचार्यांचा चेहरा, एकदा ते पोलीस इन्स्पेक्टरही दिसले. मागाहून तिला समजलं तिला न्यूमोनियाचा जबरदस्त अटॅक आला होता. रात्रीच्या गारेगार पाण्यात सर्व कपड्यांसह भिजून मग गार वाऱ्यावर काही वेळ उघडी पडली होती. न्यूमोनिया होणं अगदी साहजिकच होतं. तत्पर आणि उत्कृष्ट वैद्यकीय मदत लगोलग उपलब्ध झाल्यानं ती वाचली. 8व्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा न सांगताही तिला समजलं, वादळ तुफान गेलं आहे. गोंगाट थयथयाट संपला आहे. घोंघावणाऱ्या वादळातून वाचून नौका आता संथ, शांत, सुरक्षित पाण्यात आली होती. थकवा होता. डोळ्यांच्या पापण्यासुद्धा जड झाल्या होत्या. हातपाय हलवणं तर दूरच राहिलं. पण तिचं तिला समजत होतं, धोका टळला आहे. पहिली नर्स खोलीत आली. तिच्या हालचालीची चाहूल लागताच गीतानं मोठ्या कष्टानं डोळे उघडले. नर्सने तिच्या कपाळावर 5-7 सेकंद हात ठेवला. मग ती हसत म्हणाली, आता ठीक आहे ना? काल रात्रीच डॉक्टर म्हणाले होते, आता काळजीचं काही कारण नाही. हो, ठीक आहे. गीताचा आवाज अगदी अस्पष्ट होता. मग जरा वेळाने ती हळूहळू म्हणाली, खूप त्रास झाला सगळ्यांना? त्रास? नर्स म्हणाली, बाई तुम्ही सगळ्यांची झोप उडवली होती. डॉक्टर तर एकदा म्हणाले ही मला मूर्ख ठरवणार आहे. गीताने डोळे मिटून घेतले. अश्रूंसाठी सुद्धा शरीरात शक्ती नव्हती. मग डॉक्टरांचा आवाज आला, काय म्हणतायत पेशंट? गीताच्या चेहऱ्यावर क्षीणसर का होईना पण एक मंद हास्य आलं. आता ठीक वाटतंय, ती खालच्या आवाजात म्हणाली. देवाची कृपाच म्हणायची. ते शेजारच्या खुर्चीत बसत म्हणाले, काही झालं असतं तर मी त्या आचार्यांना तोंड तरी कसं दाखवलं असतं. डॉक्टर, मला जरा सांगता का, मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? मला इथे कुणी आणलं? आणि हे आचार्य कोण? ते तर डॉक्टर वाटत नाहीत, पण तुम्हा साऱ्यांना त्यांचा केवढा धाक आहे. धाक असा नाही, ते तर एक शब्दही बोलणार नाहीत. पण ते आहेत तरी कोण? तूच त्यांना विचार, भेट झाली म्हणजे. डॉक्टर हसत म्हणाले, आणि एवढ्यात म्हणजे आजच भेट होणारच आहे. रोज सकाळी तुझ्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी फोन करतात. आज तू खूपच सुधारली आहेस असा निरोप मिळाला की ते येणारच. आता तुझ्या दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं. डॉक्टर म्हणाले, नदीच्या वरच्या रेल्वे पुलावरून उडी मारली की सुटले असं तुला वाटलं असेल, पण पोलिसांचं अशा जागांवर सतत लक्ष असतं. शेवटी माणसाच्या वागण्याचा एक पॅटर्न असतो.
तेव्हा स्वतःच्याच जीवावर उठलेली अशी एखादी माथेफिरू व्यक्ती कुठे कुठे जाईल हे पोलिसांना बरोबर माहीत असतं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याने त्या कठोर शब्दांची धार खूपच बोथट झाली होती. गस्तीवरच्या पोलिसांच्या जोडीला पुलावरून उडी मारताना दिसलीस, तरीसुद्धा तुझं नशीब बलवत्तर हे खरंच. 2-4 मिनिटं अलीकडे पलीकडे झालं असतं तर खेळ खलास झाला असता. आचार्यांच्या शब्दात प्रभूचीच इच्छा असली पाहिजे की तुझा इहलोकीचा प्रवास एवढ्यात संपू नये. हे आचार्य, गीता नवलाने म्हणाली. ते इन्स्पेक्टरही म्हणत होते आणि तुम्ही म्हणत होतात. आचार्यांना तोंड कसं दाखवलं असतं? हे आचार्य आहेत तरी कोण? याचं उत्तर मघाशीच नाही का दिलं? आता ते स्वतःच येतील तेव्हा त्यांना विचार. डॉक्टर उठले. आता नाश्ता येईल. काय हवं ते खा. गोळ्या वगैरे नर्स देईलच. 1-2 दिवसात तू खोलीच्या खोलीत हिंडा फिरायला लागशील. डॉक्टर आणि त्यांच्या मागोमाग नर्स असे दोघेही बाहेर गेले.